आज नागपंचमी स्पेशल रेसिपी बनवली. दिंडे बनवलेत, अतिशय मऊ, लुसलुशीत आणि खायला तेवढेच चविष्ट. अप्रतिम दिंडे तयार झाले. नमस्ते. प्रियाज होम रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिंडे बनवलेले आहेत. दिंडे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काय? नागपंचमीला खास करून बनवले जातात. नागपंचमीला तळलं जात नाही काही, भाजलं जात नाही काही आणि काहीही चिरता येत नाही. त्यावेळेला हे असे दिंडे बनवले जातात आणि ह्या दिंड्यांच्या बरोबर बटाट्याची भाजी केली जाते. तर हे दिंडे कसे बनवायचे ते मी तुम्हाला आता दाखवते. हे दिंडे बनवण्यासाठी मी साधारण 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीमध्ये साधारण 6 ते 7 दिंडे तयार होतात. मग त्याप्रमाणे तुम्ही अंदाज लावा, की तुम्हाला म्हणजे घरातल्या लोकांप्रमाणे साधारण किती घ्यायचं आहे डाळ ते. 6-7 दिंड्यांसाठी मी इथे 1 वाटी डाळ भिजवलेली आहे. स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी घालून एक अर्धा तास भिजवून ठेवायची. डाळ भिजवल्याने काय होतं, खूप छान अशी पटकन शिजली जाते. आता कुकरमध्ये काढून घ्यायची ही डाळ. याच्यावरती थोडं अजून पाणी लागणार आहे. तर कुकरमध्ये काढून थोडं वर अजून पाणी घालून घ्यायचं आणि मग नंतर कुकरला साधारण 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. 4 शिट्ट्या दिल्या ना, की डाळ एकदम छान व्यवस्थित शिजते. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि थोडंसं 1 चमचाभर तेल घालायचं. म्हणजे काय होतं, की मऊ लुसलुशीत अशी छान डाळ तयार होते. त्यामुळे लक्षात ठेवा, डाळ कायम शिजवताना ह्याच्यामध्ये हळद आणि तेल घालायचं. हे बघा, आता शिजवून झाल्यानंतर इथे तुम्हाला दाखवते परफेक्ट अशी आपली डाळ ही शिजून तयार झालेली आहे. आता काय करायचं, याचं पाणी काढून घ्यायचं. पाणी वाया नाही घालवायचं. या डाळीच्या पाण्यातच कटाची आमटी तयार केली जाते. त्यामुळे डाळीचं पाणी हे सगळं काढून घ्यायचं आणि थोडीशी म्हणजे साधारण 2-3 चमचे डाळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. म्हणजे कसं, की याला कटाच्या आमटीला डाळ मस्त लागते खायला. त्यामुळे थोडीशी डाळ पण काढून घ्यायची. आता एका पॅनमध्ये ही डाळ पूर्ण काढून घ्यायची आणि आता इथे आपण किती डाळ घेतली होती? साधारण 1 वाटी डाळ घेतली होती. तर 1 वाटी डाळीला 1 वाटी गूळ घालणार आहे मी इथे. गूळ घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित हलवायला सुरुवात करायची. साधारण एक 10 ते 15 मिनिटं कॉन्स्टंट हलवलत ना, की गूळ पूर्णपणे वितळतो आणि त्याचं पूर्ण पाणी तयार होतं आणि मग जोपर्यंत पाणी हे आटत नाही आणि डाळ कोरडी होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे कॉन्स्टंट हलवायचंय. 10 ते 15 मिनिटामध्ये हे पाणी आटलं जातं. हे बघा. मी आता कॉन्स्टंट इथे 10 ते 15 मिनिटं झाले मिक्स करतेय. हे बघा पूर्ण पाणी इथे आटलं गुळाचं आणि गूळ पण छान वितळून गेला. आता गॅस बंद करून लगेच गरम-गरमच पुरण यंत्रातून काढून घ्यायचं. कारण की काय होतं, गार झाली ना, की ते पुरण यंत्रातून पटकन निघत नाही. त्यामुळे गरम-गरमच काढून घ्यायचं. आता तुमच्याकडे जर पुरणाची चाळणी असेल, तर तुम्ही चाळणीतून काढलत तरी चालू शकेल. पण शक्यतो चाळणीपेक्षा पुरण यंत्र जास्त चांगलं, पटकन होतं काम. तर ही वरची डाळ आहे ना, ही पण मी याच्यामध्येच घालून घेतेय. कारण की ते पण एकदम पीठ झालेलं आहे त्याचंही आणि आपल्याला दिंडे तयार करायचे. आपल्याला काही पोळी तयार करायची नाही, की पोळी फाटेल वगैरे. मग मी डाळ त्याच्यातच घालून घेतली. आता कणिक मळतीये. कणिकेत थोडंसं मीठ घातलं सॉरी. कणकेत थोडंसं मीठ घालून सैलसर असं कणिक आपल्याला मळून घ्यायचं. हे बघा मी जसं मळलंय ना, अगदी अशा पद्धतीने सैलसर कणिक मळून घ्यायचं. आता एक 10 मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे छान ते मुरतं. आता हे जे आपलं पुरण आहे ना, ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घालायची आणि थोडंसं जायफळ घालायचं. ज्यावेळेला आपण गुळाचं पुरण करतो ना, त्यावेळेला वेलदोड्याची पूड आणि जायफळ आवर्जून घाला. खूप छान असं लागतं. आता तुम्हाला इथे पुरण तुम्ही कशा पद्धतीने बनवता, तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. म्हणजे साखरेचं किंवा अर्धी साखर, अर्ध गूळ कसंही. आता थोडंसं पाणी तापवत ठेवायचं. आपल्याला दिंडे उकडून घ्यायचेत हे आणि चाळणीला तेल लावून घ्यायचं. आता आपल्याला दिंडे तयार करायचे. तर काय करायचं, छोटीशी लाटी घ्यायची आणि पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं. हे लाटून झालं ना पुरीप्रमाणे, की मग ह्याच्यामध्ये आपण जे पुरण तयार केलेलं आहे, ते पुरण ह्याच्यामध्ये थोडंसं घ्यायचं आणि त्याला आकार देऊन घ्यायचा. आता तुम्हाला जर गोलाकार बनवायचे असतील दिंडे, तर तुम्ही गोल बनवू शकता. मी इथे आयताकृती बनवतेय. तर मी इथे दोन्ही बाजूने असे दुमडून घ्यायचे पिठाची जी आपली पुरी आहे ती आणि आकार द्यायचा साधारण असा हातानेच आपला आकार देऊन घ्यायचा. हे बघा आता हे दोन्हीकडनं मी ह्या पण कडा मोडून घेतेय. हे बघा व्यवस्थित असा आयताकृती आकार तयार होतो. दिसायला खूप छान दिसते हे असं. त्यामुळे मी हे अशा पद्धतीने बनवते. तुम्हाला जर गोल बनवायचे असतील, तर तुम्ही गोलही बनवू शकता. मी आता सगळे अशा आकारामध्ये बनवून घेतेय. हे बघा मी सगळेच असे तयार करून घेतलेत. तुम्हाला पुरण कुठलं बनवायचं आहे ना, तुम्ही ते पुरण बनवू शकता. असं काही नाही की तुम्ही गुळाचंच पुरण बनवायला पाहिजे. तुम्ही साखरेचं किंवा अर्ध गूळ, अर्धी साखर असं जरी पुरण बनवलत ना, तरी चालू शकतं. हे बघा, हा आकार खूप छान दिसतो म्हणून मी या आकारात बनवते. तुम्हाला जो आकार आवडेल तुम्ही त्या आकारामध्ये बनवू शकता.
आता हे सगळे जे दिंडे आहेत ना, ते तेल लावलेले आपल्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे ना, त्या पाण्यावरती शिजवत ठेवायचे. हे बघा हे तयार झाले. आता हे आपलं पाणी इथे उकळलेलं आहे. त्या उकळत्या त्या पाण्यावरती आपल्याला हे चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती उघडं झाकण ठेवायचं जेणेकरून ते शिजतं. आता कॉन्स्टंट 15 मिनिटं आपल्याला हे छान शिजू द्यायचे. शिजलं हे कसं कळतं हे बघा वरून हे असं फाटतं आणि बाहेर येतं ह्याचं पुरण. तेव्हा समजून घ्यायचं की हे छान शिजलेलं आहे. एकदम मऊ स्मूथ असं झालेलं आहे बघा. खूप छान असं हे दिंडे तयार झालेले आहेत. एक दिंडे आणि हे दिंडे असतात ना, तुम्हाला एक सांगते, गरम-गरमच खायला खूप छान लागतात बरं का. त्यामुळे गरम-गरम दिंडे घ्यायचे, नंतर ते मधून फोडायचे. खाण्याची पद्धत दिंड्याची अशी आहे, की ती मधून फोडायचे आणि मग त्याच्यावरती तूप घालायचं आणि मग खायचं. तुम्ही नुसतंही खाऊ शकता, बटाट्याच्या भाजीबरोबरही खाऊ शकता आणि अगदी आमटी बरोबरही खाऊ शकता. खूप अप्रतिम लागतात. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तुम्हीही हे अशा पद्धतीने दिंडे एकदा नक्की बनवून बघा. खूप सोपी आहे ही पद्धत बनवण्याची आणि ह्याच्याबरोबर बटाट्याची भाजी करायची. आता तुम्ही म्हणाल की चिरायचं नसतं तर मग बटाट्याची भाजी कशी करणार? तर बटाटे उकडायचे आणि ते हातानेच चिरायचे म्हणजे हातानेच तोडायचे आणि तशी भाजी बनवायची असते. त्याच्यामध्ये कांदा घातला जात नाही. बिना कांदा आणि लसणाची बटाट्याची भाजी आणि हे दिंडे खूप छान लागतात. या नागपंचमीला नक्की ट्राय करा. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.